महाराष्ट्रात अवेळी कोसळत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेती, शेतकरी आणि शेतजमिनीचं अतोनात नुकसान होत आहे. विशेषतः फळबागा आणि खरीप हंगामपूर्व शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली ती सर्व एक प्रकारे कोलमडून पडताना महाराष्ट्रभर आपल्याला दिसते आहे. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने NDRF अंतर्गत या शेतकऱ्यांना काय मदत करता येईल आणि केंद्राची सुद्धा कशी मदत मिळवून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल याबाबत तातडीनं पावलं टाकली पाहिजे. त्याचप्रमाणे येऊ घातलेला खरीप हंगाम या सगळ्या पावसामुळे धोक्यात येऊ शकतो. नव्या प्रकारचे रोग आणि साथी पिकांवर येऊ शकतात. पिकाच्या उत्पादन क्षमतेवर आणि बियाणे उतरण्यावर सुद्धा या पावसाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सर्व कृषी विद्यापीठं, शेती तज्ञ आणि सरकारने एकत्र येत या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत शेतकऱ्यांना सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. पीक विमा योजनेमध्ये सरकारने जे बदल केले त्याचा परिणाम म्हणून त्यातल्या 4 शेतकरी हिताच्या तरतुदी राज्य सरकारने प्रीमियमची रक्कम वाचवण्यासाठी काढून टाकलेल्या आहेत. आता जो पाऊस येतोय याचा विपरीत परिणाम येऊ घातलेल्या हंगामावर होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याची नितांत गरज राज्यातील शेतकऱ्यांना भासणार आहे. आम्ही किसान सभेच्या वतीनं आवाहन करतोय की या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे बदल केले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ज्या तरतुदी रद्द केलेल्या आहेत त्या पुन्हा त्याचा पुनर्विचार करावा. पीक विम्याचं संरक्षण अधिक व्यापक करावं आणि तातडीनं आज उभी पिकं नष्ट होत आहेत, फळबागा नष्ट होत आहेत, शेती उद्ध्वस्त होते, आर्थिक स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना तातडीनं जाहीर करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही करतो आहोत.